नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया VST टिल्लर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, VST टिल्लर्स ट्रॅक्टर्स पोस्ट 17% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन जुलै सेल्स ड्रिवन बाय स्ट्रॉंग टिलर डिमांड. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, VST टिल्लर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या जुलै 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने टोटल सेल्स केली होती जुलै 2024 या महिन्यामध्ये 5,543 युनिट्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 16.7%ने वाढून या कंपनीने जुलै 2025मध्ये टोटल सेल्स केली आहे 6,471 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे, जी या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PNB हाऊसिंग फायनान्स शेअर क्रॅश आफ्टर रेजिग्नेशन ऑफ MD अँड CEO गिरीश कौसगी. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या MD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गिरीश कौसगी यांनी रिझाईन केले आहे आणि हे लागू होणार आहे 28 ऑक्टोबर 2025 पासून. आणि मित्रांनो, यांनी रेजिग्नेशनचे कारण सांगितले आहे की यांना अदर ऑपॉर्च्युनिटी परस्यू करायच्या आहे. परंतु मित्रांनो, यांच्या रेजिग्नेशन नंतर PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये जबरदस्त यांचा रिॲक्शन पाहायला मिळाला आहे आणि या कंपनीमध्ये काल आपल्याला जवळपास 18%चा क्रॅश पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया गुजरात गॅस आणि वारी एनर्जीबद्दल. तर मित्रांनो, गुजरात गॅस अँड वारी एनर्जी साइन डील इन बूस्ट फॉर इंडियाज लिथियम आयन बॅटरी ड्राईव्ह. तर मित्रांनो, गुजरात गॅस लिमिटेडने गुजरातच्या वलसाडमध्ये आपल्या अपकमिंग लिथियम आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी पाईप नॅचरल गॅसच्या 50,000 SCMD च्या सप्लायसाठी वारी एनर्जीसोबत गॅस सेल ॲग्रीमेंट साईन केला. आणि मित्रांनो, इंडिया करंटली लिथियम आयन बॅटरीज बल्कमध्ये बाहेरून इम्पोर्ट करते. आणि मित्रांनो, केअर एजचा असा अनुमान आहे की ही डिपेंडन्सी फायनान्शियल इयर 2026-2027 म्हणजे फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 20% पर्यंत खाली येईल असा केअर एजचा अनुमान आहे. आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, काल सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 7% पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, त्यामागे मेनली 3 रिझन आहे. तर चला बघूया कोणते आहे ते 3 रिझन ज्यामुळे सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये फ्रायडे 7% पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, त्यात सगळ्यात पहिलं रिझन आहे की सुझलॉन एनर्जी लिमिटेड 1 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारपासून फ्युचर अँड ऑप्शन म्हणजे FNO सेगमेंटमध्ये ॲड झाली आहे. आणि मित्रांनो, दुसरे कारण म्हणजे गव्हर्नमेंटने रिसेंटली पॉलिसी आणली होती रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला मजबूती देण्यासाठी. याचासुद्धा सरळ इम्पॅक्ट सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या बिझनेसवर पॉझिटिव्ह पाहायला मिळणार आहे. आणि तसेच सुझलॉन एनर्जी लिमिटेडला काल 381 मेगावॅटचा ऑर्डरसुद्धा मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच 3 मेजर अपडेटमुळे काल आपल्याला म्हणजे फ्रायडे आपल्याला सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 7% पेक्षाही जास्तीचा
अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NBCC अँड डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंक MOU टू रिडेव्हलप लँड पार्सल्स अक्रॉस इंडिया. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीने DOP म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. आणि मित्रांनो, हा ॲग्रीमेंट फोकस करेल सेल्फ सस्टेनेबल मॉडेलचा यूज करून पूर्ण इंडियामध्ये लँड पार्सल्सच्या रिडेव्हलपमेंटवर. चला आता बोलूया L&T लिमिटेड बद्दल म्हणजे लार्सेन अँड टुब्रो लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, L&T बॅक्स ₹2500 to 5000 कोटी ऑर्डर फ्रॉम हिंदुस्तान झिंक फॉर राजस्थान स्मेल्टर अपग्रेड. तर मित्रांनो, लार्सेन अँड टुब्रो लिमिटेडला हिंदुस्तान झिंक लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 2500 ते 5000 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, हा ऑर्डर L&T लिमिटेडला कशासाठी मिळाला आहे, तर राजस्थान स्मेल्टर अपग्रेडसाठी. आणि मित्रांनो, याच वीकमध्ये 2-3 दिवसा पहिले L&T लिमिटेडला 15,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा जबरदस्त मोठा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया जुलै 2025 सेल्स राईज 3% इयर ऑन इयर बेसिस टू 1.8 lakh युनिट्स, एक्सपोर्ट जंप 32%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या जुलै 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने एका वर्षाआधी म्हणजे जुलै 2024 या महिन्यामध्ये टोटल सेल्स केली होती 1,75,041 युनिट्सची, जी इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने वाढून आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने जुलै 2025 या महिन्यामध्ये टोटल सेल्स केली आहे 1,80,526 युनिट्सची. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स रिपोर्ट्स टोटल सेल्स ऑफ 69,131 युनिट्स इन जुलै 2025. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या जुलै 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीची टोटल सेल्स होती जुलै 2024 मध्ये 71,996 युनिट्सची, जी इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने घसरून या कंपनीची टोटल सेल्स झाली आहे जुलै 2025 या महिन्यामध्ये 69,131 युनिट्सची. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, काही दिवसांपहिले या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता ₹1.72. आणि मित्रांनो, आता रेल विकास निगम लिमिटेडने ₹1.72 फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी एकच रिकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 21 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो, आपल्याला रेल विकास निगम लिमिटेडची AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग पाहायला मिळणार आहे थर्सडे 28 ऑगस्टला सकाळी 11:30 वाजता. चला आता बोलूया अजून एका रेल्वे कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने 6 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड 6 ऑगस्ट 2025ला आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज करणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही त्या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.